महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने नाशिकमधील के.व्ही.एन. नाईक या कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पोर्टलद्वारे शिक्षक भरती ताबडतोब सुरू करावी, 7व्या वेतनाच्या आधारावर वेतनेतर अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयांना विनाविलंब अनुदान सुरू करावे याबाबत ॲडव्होकेट विजय नवल पाटील व कोंडाजी मामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। शासनाला आमची विनंती आहे की पोर्टल परीक्षेमध्ये पास झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना जाहिरातद्वारे मुलाखतीसाठी बोलवण्याचा संस्थांसाठी कार्यक्रम जाहीर करावा। ताबडतोबीने संस्थांना परवानगी द्यावी। ज्या संस्थांची माहिती अपुरी आहे त्यांच्या बाबतीमध्ये नंतर विचार करण्यात येईल, परंतु 70% संस्थांची माहिती पूर्ण झालेली आहे जी सरकारला अपेक्षित आहे। अशा 70% संस्थांना भरतीची परवानगी दिली आणि 1 महिन्याच्या आत भरती झाली तर जून महिन्यामध्ये शिक्षक कमतरतेचं संकट ओढवणार नाही। अन्यथा एकदा आचारसंहिता जाहीर झाली 3 महिने त्याच्यात जातील, मेच्या अखेरीला आचारसंहिता उठेल, जूनमध्ये प्रक्रिया सुरू झाली त्याला 2 महिने लागतील आणि त्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना शिकवायला शिक्षक राहणार नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षाच्या त्या पिढीच्या गुणवत्तेवर भयंकर वाईट परिणाम होणार आहे। शिक्षण संस्थांसमोरच्या काही अडीअडचणी त्या अडीअडचणींच्या बाबतीमध्ये नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय, परंतु आपण बघताय की शासन वेळोवेळी आश्वासनं देत आहे, प्रत्येक वेळेला सांगताय की आम्ही अनुदान घोषित करू, माध्यमिकचं अनुदान घोषित करू। हे 9 सालापासून चाललेलं होतं तर ते कुठंतरी आता त्यातला काही पाटली अनुदान 20% फक्त आता घोषित झालेलं आहे। अजूनही त्यातले जे काही मूल्यांकन न झालेल्या ज्या शाळा आहेत त्यांचं 3 वेळेस मूल्यांकन करताय, त्यांचं अजूनही पाटली अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही। सर्वात महत्त्वाचं आता जे नानासाहेब बोलले की 1350 जे ज्युनियर कॉलेजेस आहे त्याच्यापैकी फक्त 125 कॉलेजला त्यांनी आता 20% अनुदान देण्याची घोषणा केलेली। हे बिचारे अतिशय तुटपुंजा पगारावर त्या ठिकाणी काम करतात। आमची शासनाला हीच विनंती वारंवार की यांचा जो 20% का असे ना, वास्तविक यांना 100% पगार द्यायला पाहिजे, परंतु 100% नाही, कमीत कमी 20% तरी पगार त्यांना द्या अशी आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय। शासन घोषणा करतंय पण अद्याप निर्णय घेत नाही। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट विजय नवल पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, बाळासाहेब विनायक पाटील, गंगाधर माने, प्रभा जोशी आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।